जय महाराष्ट्र मंडळी, उद्या शनिवारी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा तथा शेतकरी संवाद मेळावा या चिखलीमध्ये उद्या दुपारी 3 वाजता क्रीडा संकुलचे जे मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे। प्रचंड लाखोच्या संख्येने आपण या मेळाव्याचा लाभ घ्यावा। सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण या मेळाव्यासाठी यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। उद्या 26 तारखेला शनिवारला ठीक 4 वाजता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मुलुक मतदानी तोप संजयजी राऊत साहेब या ठिकाणी येऊन मातृतीर्थ चिखली या ठिकाणी येऊन शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तरी सर्व मंडळींनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शिवसेनेचे सर्व मंडळी या ठिकाणी येऊन उद्धव साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी यावं आणि सर्वांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी ताकद उभी करावी। येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवरती आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे। यासाठी एक तालुका अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभास्थळी पाहणी करताना शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो।
हो साहेब, हो साहेब, हो साहेब. ताई, या साहेबांची सभा होते, 2 शब्द काय सांगणार? कोविड काळामध्ये असेल किंवा एरवी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे इथे अनेक वेळेला विदर्भात येऊन गेलेले आहेत. अगदी शेतकऱ्यांची दिंडी असेल किंवा प्रत्यक्षातल्या सभा असतील, प्रचाराचे कार्यक्रम असतील, तर विदर्भात आल्याशिवाय कधीच साहेबांचा संवाद पूर्ण झालेला नाही आहे. आणि आत्ता चिखली या ठिकाणी सभा होते आणि त्याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात तर उत्सुकता आहेच. पण महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे येत होते किंवा उद्धवसाहेब ठाकरे येतात तर सर्वसामान्य माणसाला कळतं साहेब येणार आणि ती फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांची उद्याची सभा यशस्वी होणार आणि जनतेच्या मनामधले जे प्रश्न आहेत त्याला नक्की वाचा फुटेल आणि ते सुटतील अशी मला खात्री आहे. ताईसाहेब, आपण महिला भगिनींचा बुलंद आवाज आहे, महिलांना भगिनीसाठी काय आवाहन करणार आपण? एक तर पहिलं गोष्ट म्हणजे शक्ती कायदा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केला होता की त्याच्यात हेतू असा की लवकर न्याय मिळावा, तर तो केंद्राकडे प्रलंबित आहे. तर मला असं वाटतं इथल्या जनतेने या माता भगिनींच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी, जिजाऊ मासाहेबांनी जी परंपरा इथे समृद्ध केली त्या बुलढाण्यामध्ये इथून परत त्याच पद्धतीने केंद्र सरकारने तो भूमिका मान्य करावी यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य द्यावं. थँक्यू ताई. ताई, आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा KK लाईव्ह परिवाराच्या वतीने. शिवसेनेचे नेते मंडळी सभास्थळाची पाहणी करतायत. हे सर्व क्षणचित्र KK लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवतो. हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो
हॅलो माहिती हॅलो हॅलो माहिती हॅलो 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 माहिती हॅलो 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 माहिती हॅलो हॅलो हो काय झालं लांबे खूप आहे आणि एकदम सभास्थळाची पाहणी करतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी. सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. हॅलो माहिती हॅलो हॅलो माहिती हॅलो सभास्थळाची पाहणी करतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी. हॅलो हॅलो उद्या उद्धव साहेबांची भव्य जाहीर सभा आहे. त्याची पूर्वतयारीची पाहणी शिवसेनेचे नेतेगण मंडळी या ठिकाणी करतायत सभास्थळी. तयार झालं का लवकर पाठव. सभास्थळाची पूर्वतयारीची पाहणी करतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी. सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. हॅलो माईक चेक आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते माननीय उद्धवजी
बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा तथा शेतकरी मेळावा आपल्या या चिखली शहरामध्ये उद्या दिनांक 26/11/2022 वार शनिवार ला दुपारी 3 वाजता होणार आहे। आपण सर्वांनी चिखलीकरांनी लाखोच्या संख्येने या मेळाव्याला यावे। या शेतकरी मेळाव्याचा आस्वाद घ्यावा, लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे सर्वांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा द्यावा हीच या ठिकाणी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभास्थळाची पाहणी करतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी। पूर्वतयारी कशी आहे हे बघतायत। आपण आहोत सभास्थळावर। उद्या आहे उद्धव साहेबांची जाहीर सभा। सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे लोकनेते कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा तथा शेतकरी संवाद मेळावा उद्या दिनांक 26 वार शनिवार ला आपल्या या चिखली शहरामध्ये क्रीडा संकुल येथे दुपारी 3 वाजता होणार आहे। या मेळाव्यासाठी आपण चिखलीकरांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी यावं आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। आपण आहोत सभास्थळावर। उद्या आहे उद्धव साहेबांची जाहीर सभा, भव्य शेतकरी मेळावा। या संदर्भामध्ये पूर्वतयारी कशी आहे हे बघतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी। सभास्थळाची पाहणी करतायत। सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवतो। पण ह्याच्या पुढे नको आहे टेबल त्यांना म्हटलं दोन आहेत आता बाजूला हो ती हे बरोबर थोडंच आहे जे आहे नाही थोडेसे तिकडे सरकून नाही ती पायरी डायरेक्ट सगळे बॅरिकेड काढलं ना ते सगळं वे बनवलं ना त्यांच्यासाठी डायरेक्ट येतात काय हो ते तसंच हे माणसं काय केलं
पुढे एक ऍक्सिस दिसलं म्हणजे ओपन आहे या चौकात बरोबर पुढे लावायचं प्रेस पत्रकारांच्या पुढे आमचं नियोजन पत्रकार आम्ही काय सांगतो बॅरिकेड टाकून टाकून दे आणि ते आधी येऊ द्या ते बसते हे तर समोर इकडे नाही मागे येणार कुठून येण्याचं तिकडे सांगा तुम्ही सांगा ना बांध लावायचं असं पत्रकार आता तरीही अडचण पत्रकार आपण म्हटलं नाही मागून आपण काय होतं संध्याकाळी लक्षात घ्या पळायला गाडीकडे मैदानाकडे ठेवा हे बंदच करून टाकू आपण इतका व्याप आहे ना आता अशी एकटे फिरत नाही आमच्यावर पोलीस 25-30 गाड्या आता आपण कुठेही ओपन करू शकतो तो काही विषय नाही साहेबांसोबत झालेल्या बरोबर आहे हे जेव्हा लोक आजपासून आहे ते तिकडे येऊ दे पत्रकारांची टेबल हाईट वाढवली नाही वाढवतो ना त्या हातचं काम हे इथे भाऊ किती तिथे बुटका पडायला दिसणार काय दिसलं पाहिजे सभास्थळाची पाहणी करतात पूर्वतयारीची शिवसेनेचे नेतेगण मंडळी सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू हा कॉर्नर आपण हो बाकीचे असे मग ते बॅरिकेड आले तर बाकीचे बरोबर त्यांना काही सभास्थळाची पूर्वतयारीची पाहणी करतायत शिवसेनेचे नेतेगण मंडळी हो ते मागे
लवकर गाडीच्या पाठीमागे जाईल थँक्यू ताई, थँक्यू थँक्यू. तुला माहिती नाही तुम्ही जा पुढे, तुम्ही पुढे, तुम्ही पुढे बसता, पुढे बसता ना पुढे बसता. राजूची गाडी कुठे आहे? राजू गाडी कुठे साईडला, गाडी मागवा ना, त्याला फोन करा. हा सर. सोबत येणार ना, आहेत पण मी आता ते घाटा घालून जाऊन येतो, घाटाखाली जाऊन स्टँड ते लागले ना मध्ये त्याच्यावर लावा, खालून त्याला तो आवश्यक आहे. साहेब उभे राहिलेला असेल झाडाला
क्लिअर दिसणार नाही ना जाणार झाड सोडून जरा पुढे आपली गाडी हे सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण आहोत सभास्थळावर. शिवसेनेचे नेते मंडळी या ठिकाणी पाहणी करतायत पूर्व तयारीची. काही गेले ना 3, 4, 5 सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. शिवसेनेचे नेतेगण मंडळी सभेची पूर्वतयारी कशी आहे हे या ठिकाणी बघतायत, निरीक्षण करतायत. पूर्वतयारीची सभेची जी आहे, उद्या सभा होणार उद्धव साहेबांची, त्या सभेची पूर्वतयारी शिवसेनेचे नेतेगण मंडळी सभास्थळी करत आहे. हे सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. बाकीचे ठीक आहे, असे कसले नाव आहे साध्या कापडाची लावली चालते. गाडी कुठे आहे? पुढे साहेब, आपण सभास्थळाची पाहणी करताय. KK लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सर्व क्षणचित्र जनतेपर्यंत पोहोचवतो. काय सांगणार साहेब, 2 शब्द? आपण जाणतात की आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे दीर्घकालानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले. अतिशय गंभीर आजारातनं ते बाहेर पडले. त्यानंतर गद्दारांनी त्यांच्या पाठीत सुरा खुपसला आणि ते पळाले. सगळ्या राजकीय उलटापालटीच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रात आता प्रचाराला निघाले. निव्वळ प्रचार नव्हे तर आचार आणि विचार सुद्धा. कारण आता राज्यामध्ये जी परिस्थिती आहे ती पाहता राजकीय सामाजिक दोन्ही परिस्थिती बिकट आहे. सामाजिक परिस्थिती सुद्धा बिकट आहे. अनेक प्रश्न आहेत आणि मग या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आदरणीय उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्र आतून आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की ते पहिल्यांदा निघाले, ते पहिल्या बुलढाण्यात येत आहेत. कारण बुलढाण्यात मोठी गद्दारी झाली आणि मग तिथं त्या रेणुका मातीचे आशीर्वाद घेऊन, जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा भगवा तेजानं फडकवण्यासाठी पहिलं पाऊल या चिखलीच्या नगरीत येत आहे. त्यांचं चिखली जोरदार स्वागत. आज तुम्ही पाहताय की आपण संबंध मैदान आता सजलंय, पूर्ण तयार झालेलं आहे. आणि मला एकच भय वाटतंय मनात, इतकं ओसंडून वाहणार आहे उद्या गर्दी. ते सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. या लाखोच्या संख्येनं या आदरणीय उद्धवचे विचार ऐकण्यासाठी या, महाराष्ट्राच्या उद्धारासाठी या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी या, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी या, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या आणि महाराष्ट्राच्या एकजुटीसाठी या. साहेब, आता हे जे ग्राउंड आहे, क्रीडांगण, हे सभेसाठी जनतेमध्ये अशी चर्चा आहे की कमी पडणार आहे म्हणून. मी त्यात काय मला मी मराठीत बोललो, ओसंडून वाहील. पण ती त्याच्यापेक्षाही मोठं ग्राउंड असायला हवं होतं असं जनतेमध्ये चर्चा आहे. अच्छा, आम्हाला चिखलीत घ्यायची होती आणि शहरामध्ये. म्हणून आहे ना, मग बाहेर कुणाच्या शेतात जाऊ, कसं होईल ती. धन्यवाद साहेब, आपल्या भावी वाटचालीत कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा KK लाईव्ह परिवाराच्या. थँक्यू. जी सभा चिखलीमध्ये माननीय उद्धव साहेब
त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आहे आणि या सभेसाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येणार आहेत आणि भव्य दिव्य ही पहिली सभा विदर्भामध्ये उद्धव साहेबांनी दिल्यामुळे त्यांचे चिखली तालुक्याच्या वतीने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि उद्धव साहेब हे एक शेतकऱ्याचे जाणते राज्य नेते, ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना लाखो रुपयाच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यामुळे शेतकरी आणि जनता आज त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं जनतेनं यावं अशी मी जनतेला विनंती करतो। आणि भव्य दिव्य ही अशी एक मोठी सभा होणार आहे। त्या सभेसाठी जय्यत तयारी 8 दिवसापासून जय्यत तयारी सुरुवात आहे आणि मोठी सभा होईल, भव्य दिव्य सभा होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।